तर यावेळेसची आणखीन एक महत्त्वाची बातमी, घाटकोपर विक्रोळी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसलेला आहे। मुंबईतल्या लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला आहे। भांडूप रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलेला आहे। तसंच घाटकोपर विक्रोळी आणि भांडूप स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे। मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला आहे। ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। यावेळेसची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असं म्हणता येईल। अतिशय संथ गतीने सध्या रेल्वेची ही वाहतूक होती आहे आणि याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतोय। कामाच्या निमित्तानं जे मुंबईकर मुंबईच्या दिशेने आले होते त्यांना आता परतीचा प्रवास करताना मात्र या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। ही दृश्य आपण बघतोय, किती मोठ्या संख्येने भांडूप रेल्वे ट्रॅक जवळ देखील पाणी आलं होतं आणि या पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे। घाटकोपर विक्रोळी ट्रॅक जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी अनेक लोकल ज्या आहेत त्या अतिशय संथ गतीने इथून मार्गक्रमण करत पुढे निघालेल्या आहेत। भांडूप जवळ ही ट्रॅक पाण्यामध्ये आहे। यावेळेसची एक सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपण सध्या साम न्यूजवर पाहत आहात। जर कधी आपले आप्तेष्ट किंवा नातेवाईक मुंबई